दुसऱ्या गाडी थांबव. गाडी थांबव तू. गाडी थांबव पहिली गाडी थांबव. अय प्राजू अगं किती ऊन लागत आहे काळी बिळी पडशील ना. अरे तेच तर फाट्यावर लय वेळ वाट बघितली गाडीची पण गाडीच भेटली नाही. मग काय आले चालत चालत. अयो आणि त्यात गावात जायला यायला दुसऱ्या वाहनाची पण सोय नाही. एवढ्या उन्हात आणायची कुठे गेलती तू? वरडतो कशाला? गावात गेलते घरी चाललेत आता. आईला मग फोन करायचा ना. काय तू पण ए दुसऱ्या खाली उतर चल. उतर खाली. सर बाजूला मला प्राजूला सोडून येऊ दे. प्राजू बस चल. चालव चालव गाडी. दुसऱ्या तुला माहिती ना मला गाडी येत नाही. मला काय आला उत्तर मानला. आईला चल आता प्राजू, अवघड. सोडीत तुला ए, चालतं. नाही नाही नाही. नाद लागती. त्याच्या गाडी कुठे बसती त्याला येत नाही गाडी चालवता. ते कुठे ठोकीन तुला पाडीन. गप बाबा जाऊ दे मला उशीर होत. अगं तू ऐक प्राजू. अगं त्याला 12च तुला माहिती तुला घरी सोडिस्तवर किती प्रपोज मारेन तुला माहिती का ते? अरे- वैताग देईन तुला वैताग दिसतं. अरे मारू दे ना प्रपोज. तुला का दुखात आहे लगेच? ए तू गप्पे ते माझा जीव आहे. तू काय त्याला सांगायला माझं काळजी देते. तुला काय करायचं आमच्या दोघांच्या मध्ये तुला सांगितलं तेवढं कर. अरे मग मी कशी जाऊ? ऊन प्रा- लागतंय मरणाचं. ये बघ तुला आता मी घरी सोडायसाठी काहीतरी करतो. तू इथंच थांब. इथून हाल नको. दुसऱ्या गाडी चालू कर. तू गाडी चालू कर. आपण सोडावलं असतं तिला. तू गाडी तुला चालू काय कर. पाहिजे? अरे इथंच तर घर आहे तू. अरे तू गाडी चालू कर पहिले चालू कर लवकर. पटक्यात चालू कर. चालू कर ना बाबड्या. तू बघत नको बस चालू कर. अरे, तू चालू कर. प्राजू तू इथून हाल नको मी आलोच लगेच. अरे, तू मी चाल- काय म्हणतोय आ, गेला असता पाय पाय. तू चालू कर. तू चालू कर. लवकर ये हा. बाबा. आलो याला सोडून आलो. ए, हा. तू चल आलो मी येणार तुला न्यायला. चल लवकर तू. काय ग थांबते आता काय इथं. सकाळी मेसेज पाठवलाय आमदार साहेबांच्या PA ला त्याने अजून पाहिला नाही का बरं काय ओ झालं? सरपंच चला तुम्ही लवकर. ए यार थांब. अहो तुम्ही चला लवकर. कुठं चला? अहो ती 4 स्कूटी नाही का ती घ्यायला जायची आपल्याला. चल लवकर. 4 चाकी? हा ती घेऊन द्या मला आत्ताच्या आत्ता तुम्ही. तुला 4 चाकी गाडीच पाहिजे ना? हा हा, मग माझी 4 व्हीलर घेऊन जा. अहो ती फोर मला काय चालवते ना का पुढच्या तर दिसलं बाहेर. मला 4 चाकाची गाडी नाही 4 चाकाची स्कूटी पाहिजे. अरे करण 4 चाकाची स्कूटी लगेच कुठे घेता येईन? ते मला काय सांगू नका मला आत्ताच्या आत्ता घेऊन द्या. अरे आताची आता नाही, तुला देतो घेऊन, पण आताची आता नाही होणार ते. मग मी काय करू आता? आता काय करू मग? अरे तिला प्रोसेस असती, तिला बुकिंग करावं लागतं, मग 15 दिवसांनी येते गाडी ती. आईला गाडीचं 15 दिवसांनी येत असत तर मग आता मी करू तरी काय? अरे काय करू मग? झालंय काय असं? अहो ती प्राजू गावातून पाय पाय आली उन्हा घालायची. अहो चक्कर बिक्कर येऊन पडली तर कसलं हे होईल. तिला घरी सोडवा गाडी लागते मला म्हणून म्हणलं तुम्हाला गाडी घेऊन द्या. अरे बरोबर आहे, पण आता नाही होणार गाडीचा विषय. अहो तुम्ही सरपंच आहे तुम्हाला कळत नाही का फाट्यापासून गावात यायला बस चालू करायची एखादी. अरे बस चालू करायला त्याला लोक लागतात यायला जायला. आपल्या इथं गावामध्ये एवढी लोक आहेत का अहो नसू द्या माझ्या प्राजूसाठी एकटीसाठी चालू करा तुम्ही. एकटीसाठी? हा कारण असं नसतंय होत. असं कसं काय होत नसते मग तुम्ही सरपंच काय झालाय? आईला तुम्हाला काळजीच नाही आमच्या मनाची. सरपंच काय खरं नाही तुमच्या इथे काम करून काय उपयोग नाही माझा. अरे निहार घे करेन. तुझं कसं झालंय माहितीये का? ताण लागलं की एअर खांदायची असा विषय असतोय तुझा. ताण लागली गिअर खाण्याची. तिकडे एखादा जीव गेला ते जमतं तुम्हाला आणि ताण लागली गिअर खाण्याची. तुम्ही गाडी घेऊन देताय का नाही मला? अरे दे ना तुला गाडी घेऊन. आत्ताच्या आत्ता. अरे आताच्या आता नसतंय होत करण ते. मला माहिती तुम्ही काय मला मदत करणार नाही. बघा आता मपला मीच काहीतरी करतो. माझ्या प्राजूसाठी आहे ना मीच जातो. तुमची काही जरूरत नाही मला. अरे पोराचा ना लय गोंधळ असतोय. काय बोलतो ना त्याचं त्याला कळत नाही, माझं मला कळत नाही. चेन लूज झाली राव. पुण्याला जाऊन टाईट करून आणली पाहिजे म्हणजे एकदम कशी टकाटक होऊन जाईल आपली सायकल. पिंटू शर्ट सरा बरं मागा तुम्ही 2 मिनिटं. अरे जरा इचरा बिचरायची काय पद्धत असते का नाही का डायरेक्ट माझ्या खानदानाची इज्जतीला हात घालतो. अहो तुमची खानदानी सायकल नाही का तिच्या हातचं पुण्याचं काम होणार आहे. द्या बरं ती 2 मिनिटं. पुण्याचं काम हा असलं काय? अहो ती प्राजू नाही का गावात गेलती. ती हा. गावातून येते. अहो किती ऊन लागते तिला गाडी सुद्धा भेटली नाही. मग म्हणलो तुमच्या सायकली बसून आणतो तिला 2 मिनिटात. म्हणजे प्राजू हा. तू घेऊन येणार, हा पुण्य तुला भेटणार, सायकल माझ्या खानदानाची. पळ. अहो तुमच्या सायकल आणून द्या राव. अहो तिला पुण्य लागेल सायकलचं नाव होईल तुमच्या. काही गरज नाही, तुला लय गरज आहे ना, तुझी सायकल घे आणि तू घेऊन ये. पळ. त्याच्या आईला माहिती आहे, नाही झाली माझ्या सायकल म्हणून. बरं जातो जातो. तुला काय ध्यानात राहत तवा? तुला फक्त खाणं जगणं एवढंच ध्यानात आहे. राग 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 राग. प्राजू आधो मी प्राजू काळजी करू नको. हे करण्या आईला आवाज चालता. इकडे माग माग. तिकडे कुठे घ्यायला चालला मला? त्याच्या आईला. ए प्राजू अगं मी तुला तिथे थांबायला सांगितलं होतं तू काय आली इकडे? अरे किती वेळ तुझी वाट बघू अजून? आले मी वैतागून. अरे बघ ना आलो ना माझी सायकल घेऊन तुला न्यायला का? एवढा वेळ लागतो
लागतोय वय तुला सांगितलं ना तिथून हाल नको म्हणून. मग एवढ्या वेळ थांबू वय मी वैतागले पार. बरं जाऊ दे, आली तर जाऊ दे. बस सायकल चल. हा, सरक. आ, ए पंक्चर आहे ही. पंक्चर आहे? हाय बघ कसं जायचं आता. आत्याच्या आईला गौरवने पंक्चर केली वाटते. बरं बरं तू इथं थांब, इथून हाल नको. मी दुसरी सायकल घेऊन येतो. तू इथंच थांब. रग, 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 रग. आईला सीट पण तुटले, त्याला बसवावं लागेल जरा. हाँगकाँग वरून सीट मागवावं लागते मला बहुतेक. ए ए ए ए अरे हळू. पिंटू शेठ तुम्ही सरा बाजूला. माझी सायकल पंक्चर आहे. माझ्या सायकल काय प्राजू बसले नाही. तुमची सायकल द्या इकडे. चला चला. ए सोड बाय सायकल. सोड. मी काय तुला सायकल विकल देत नसतो. तू हे बघ प्राजू जिथं आली. ए अगं प्राजू, अगं तुला 4 वेळा सांगून झालं ना एका जागा थांब म्हणून. चक्कर बिक्कर आली पडली बिडली तर मला काय तुला उचलता येईल का? अरे मगाशी तू तिथं थांब म्हणला, तिथं मी वैतागले मरणाची. मग आले चालत चालत पुढं आणि आलं तर आला ही पंक्चर सायकल घेऊन आला मला घ्यायला. मी कशी येऊ त्याच्यावर सांग बरं. म्हणलं तुझं काही खरं नाही आता. मग आले माझी चालत. तुमचं तुम्ही बघून घ्या, मला जाऊन द्या सारखा. आयला हे पिंटू शेट ना अशी मदतीला येत नाही म्हणून तर सरपंच होत नाही. राजू आता तुला शेवटचं सांगतोय, इथून अजिबात हालत नाही. हे बघ असा गेलो आणि असा आलो, कळलं का? अजिबात हाल नको इथून तू. लवकर ये नाही तर मी परत जात असते निघून. ए हत्ती डांबर चोरतो काय? अरे नाही, किती खाली गेले ते बघत होतो. तुला काय करायचं त्याचं? सरपंच बघतील ते काय त्याचं. अरे पण तू कशाला एवढा पळत पळत आलाय? अरे हत्ती माझी जान नाही का प्राजू? हा हत्ती गेली ती गावात. आणि मग आ, तिला गाडीच नाही भेटली. ती निम्म्या रस्त्या पत्र आली पाय पाय. बिचारी लय दमली. तिला आणा तिच्या पैसे गेलो मी. तिला आणायची मला घरी, पण मला गाडी नाही का गुडी नाही. तू आहे ना गाडी बिडी सायकल बिकल असली दे मला का? अरे पण जरा चलत चलत गेली तर काय अडचण आहे का? चलू दे ना तिला. हत्ती अरे ऊन किती लागत आहे. चक्कर बिक्कर आली पडली बिडली तर मला उचलन गेला का? आईला ते पण खरंय. माझ्याकडे ना गाडीन गोडी नाही बरं का, पण उपाय आहे. उपाय? हा 5 मिनिटात ती चिंगाट घरी पोहोचत असती बघ. 5 मिनिटात घरी पोहोचत असती? हा कस काय रे? कस काय म्हणजे आता हे बघ ती गावातनं सरळ तिच्या घरी चालली. हा. जाताना तिला म्हणा सरळ जायच्या ऐवजी ना फक्त इकडल्या बोळीत नशीर. इकडल्या बुडीत ना? हा आणि त्याने काय होईल? अरे त्या बोळीत आहे ना चावक कुत्र आहे. प्राजू त्या गल्लीत शिरली, हा. ते कुत्र तिच्या माग लागलं की ती चिंगाट 5 मिनिटात घरी पोहोचत असती बघ. वा हत्ती वा, मानलं तुला. म्हणजे ती तोंडावर पडली की तिचं तोंडावर फुटन. कुत्रू चावलं म्हणजे तिला बिंबीला चावता इंजेक्शन घ्यावं लागेल. अरे डॉक्टर तिला तिकडे इंजेक्शन टुचीन आणि त्रास मला इकडे होईल. असं कसं? तिने इंजेक्शन घेतलं तुला कसं येत नव्हते? उद्या ते कुत्र तिला चावलं तर तू पिसाळशील का इकडं? हत्ती हा? तू कधी प्रेम केलंय का रे बाबा? आता माझं काय सांगू तुला प्रेमाचं? अरे जाऊ दे, तुला नाही कळायचं. मग तुझ्या आयड्या तुझ्या पशीच राहू दे. डोक्यात ठोय माणूस आहे तू. चल मला जाऊन तिला आणायला. काय तुझ्या नादला उपयोग नाही. बाई किती ऊन आहे. ए प्राजू थांब. अगं तुला एका जागा उभं राहायला सांगितलं म्या. तू काय आली पुढे बरं? अरे तू असं म्हणतो आणि अर्धा तास येतच नाही, गायबच होतो. एवढ्या वेळात मी घरी पोहोचल. अगं मस्त प्रयत्न चालू आहे पण भेटा ना सायकल मला, काय गाडी भेटा ना. मग आता मी काय करायचं? आता हे बघ एक काम कर, तू इथून हालूच नको, कळलं का? आता आहे ना मीच तुला घरी सोडणार आणि रात्र होऊ दे तरी मीच तुला घरी सोडवा येणार. म्हणलं की येणार, कळलं का? तू अजिबात इथून हाल नको. मी करतो गाडीची नाही सायकलची बंदोबस्त, कळलं का? इथून हाल नको फक्त तू. हा कळलं. आयला मुरुम येऊन पडलाय आता. त्या मंदिरा पाठीमागचा मुरुम एकदा सपाट झाला की मग टेन्शन गेला डोक्याचा. आता जीसीबी येईन 15-20 मिनिटात, तेवढं करून घेतो आता. बरोबर सरपंच. का रे करण्या? एक काम आहे तुमच्या माझं. का रे? मला आहे ना कसल्या प्रकारे कुडून एक वाहन द्या मला आणून. आता कसलं वाहन देऊ तुला? अहो, वाहन गाडी बिडी द्या एखाद्या मला. आणि कशाला लागत तुला? अहो त्या प्राजूला आणायची मला. कुठून? ती गावातून आली निम्या रस्त्या बरोबर. हा का? हा मग आपलं जीसीबी येणार आहे हा. मुरुम हवारी करायला. हा. तर तो घेऊन जातो का मग? हायला ते नाही चालत येत मला. चालवताना ड्रायव्हर देतो ना तुला. नको नको ड्रायव्हर नको. दोघा तिसरा नको कोणी. आम्ही दोघच पाहिजे. दोघच पाहिजे का? हा आयला काय येडा यार, तू तुझ्या डोक्यात नाही का आलं तुला? काय? अरे तुला सरपंचानी थार घेऊन दिलेली. हा, त्याच्या आईला थार तर माझ्या डोक्यात नाही. हा? तात्या बरं झालं तुम्ही सांगितलं राव. आता थार घेऊन जातो आणि तिच्यातच घेऊन येतो माझ्या प्राजूला. आणि मग जाऊ का? हा
तू थांब लागलं ना. तू थांब जागेव राजू तुझ्या पशी डोका आपटू का तुला एका जागा थांबायला कळत नाही का 7 वेळा पुढे येते लागा तू अरे बाबा उशीर होतोय मला घरी जायचंय तहान लागली मला. अग मस्त काढतात तुझ्या व्याजना मला पण माझ्या व्याजना तुला कळतात का मस्त तुला ताण लागली पण तुझ्यासाठीच गेलतो ना आता गाडी आणायला बस चल तुला घरी नेऊन सोडतो ह्या गाडीवर हा तू बस तुला नेऊन सोडतो बस बस ना हा चल. आया, चल, चल. अच्छा. अरे चल. अयो अरे गाडीत पुढे जाय ना अरे येडपाटा तुला कळतं का ती गाडी खेळण्यातली गाडी आहे त्याच्यावर कसं जाईल कोणी. हा याला खेळण्यातली गाडी का या गाडीला ठेव बाजूला या मातीची शपथ घेतो आज काय पण होऊ दे तुला घरी मी सोडीतच असतोय कळलं का तू आता इथून हालू नको मी गाडीचा बंदोबस्तच करतो कळलं का तू इथंच थांब हालू नको अजिबात ए गाडी घेऊन जा ना तुझी गाडी घेऊन जा तुझी तर आयला फेकून द्या आणि काही कामाची नाही. जव नवीन पोपट हा लाला मिठू मिठू बोलायला हा जव नवीन पोपट हा लाला मिठू मिठू बोलायला हा अरे काय रे करण्या ना ना हा? म्हातारपणात सुद्धा तुम्ही लय तरुण दिसताय राव आयलाय मग अरे बाबा हे शरीर म्हातारं झाले आज मन नाही झालं अजून हा अगं, मन आहे तसंच ना ना हा? तुम्ही जवानीमध्ये लयच कुटाने केले असत्याल आता कशाला जुन्या आठवणी काढतो तुला सांगतो करण्या कुठल्या पोरीक बघितलं हा. की पाखरू जाळ्यात अगं, कुठल्या पोरीक बघितलं पाखरू जाळ्यात अरे लय आयश केली काय सांगायचं तुला आता मग तेच तर सांगायत आलोय का बरं तुमचं जुनं पाखरू गावात आलंय खरं काय हा. अरे वा 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 करण्या बरं झाली चांगली बातमी आणलीस तू थांब जरा 5 मिनिटं जरा आता काय करता अरे थांब रे जरा मी शोध टाक होती या बघा हा? इथंच टाइमपास करा तुम्ही हा? मग ते पाखरू जाईल निघून का बरं कुठं आले कुठं आले हा? ते मला नाही माहिती हा? ते प्राजूला माहिती असं आहे होय ती प्राजू गेली ती गावात बरं बरं ती आली आता चलत चलत निम्या रस्त्याबद्दल हा मग आपल्याला समजा पाखरू कुठं आले हे जर कळून घ्यायचं असेल हा तर त्या प्राजूला घरी सोडावं लागेल असं आहे काय मग ती सांगन हा. पाखरू कुठं आले आणि केव्हा आले आईला असं म्हणतोय तू हा. एक काम कर ना मग हा. चांगल्या कामासाठी वेळ कशाला लावतोस मग चला ना चल ना बस गाडी चला की आणि मग तुला आहे ना चांगली बातम्या दिली बदल झणझणीत मिसळ पाव चालतो चल चला हा. नानाचं पाखरू आलंय जुन्या गावात लय ओरडू नको लय ओरडू नको दाय, दाय, दाय. जरा मला बघ होती लय दिवस त्याला गाठ नाही पडली त्याची करण्या अय करण्या अहो, बोला ना अरे कुठे तुझी प्राजू आईला मी तिला एका जागी उभी राहायला सांगितलं होतं पण ती काय उभी राही ना तुम्ही पुढे चला पुढे असेल ती करण्या तू जर मला फसवलं ना या पुढे या पुढे या पुढे हा, थांबा 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 अगं प्राजू तुला थोडी तरी अक्कल आहे का नाही तुला ते थांबायला लावलं तुला का म्या एवढी प्रेमान तुझ्यासाठी गाडी आणली मी आणि तू कुशाल निघून आली गप तू तुझ्यामुळे 1 तास लेट झालेत मी 1 तास मी आधीच आले असते उगाच तुझ्या नादी लागू लागू थांबले सगळीकडं. आईला माझी एवढी मेहनत पाण्यात घालवली तुला का कसली मेहनत किती वेळाने गाडी आणली ती 4 तास थांबवलं मला तू. थोडा वेळ काय वाट पाहिली असेल काय झालं असतं आता का दिवस गेला की काय रात्री करण्या येऊ हे का? राहू दे पाखरू कुठे कसलं पाखरू तुमचं इथं माझंच पाखरू डायरेक्ट घरी आले तुमचं काय चाललंय पाखरू कुठे बसा इथं गप तुम्ही मग मला कशाला आणलं इकडं काय झालं अरे त्यो म्हणा ना ना तुमचं आहे ना जुनं पाखरू आले हे सगळं प्राजूला माहिती कसलं पाखरू कसलं काय मला नाही काय माहिती तुमचं आणि ते करण्याच्या नादी नका लागू त्या तिथे बघून देईन काय ते. चला अरे आता करण्याला आहे ना तर डोक्यावर उभा करतो जरा